7 जून 1969 या दिवशी ज्या महाविद्यालयाच्या शैक्षणिक कार्याचा प्रारंभ झाला त्या महाविद्यालयाचे निर्माणकर्ते डॉक्टर वासुदेव नारायण बेडेकर यांचं हे शिल्प या महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारी आपलं लक्ष वेधून घेतं. तमाम ठाणेकरांसाठी काय काय दिलंय या व्यक्तिमत्वाने. स्वतः डॉक्टर बनून आणि स्वतःचं हॉस्पिटल सुरू करून अनेक रुग्णांना दिलासा दिला. प्राथमिक शिक्षणाची गरज लक्षात घेऊन ठाण्याच्या नौपाडा भागात शाळा सुरू केली. ठाण्यातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयाची निर्मिती केली. ठाण्यातील विधी महाविद्यालय, मॅनेजमेंट महाविद्यालय तसंच पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या निर्मितीचं श्रेयही डॉक्टर वासुदेव नारायण बेडेकर यांचंच. पक्षीय, जातीय, राजकीय अशा प्रकारच्या कोणत्याही दृष्टिकोनातून विचार न करता समाजातल्या कुठल्याही लायक आणि गरजू व्यक्तीला आर्थिक बळ मिळावं यासाठी तसंच प्रत्येकाच्या धनाला सुरक्षित करण्यासाठी बँकेची निर्मिती केली. ठाणेकरांची सांस्कृतिक भूक शमवण्यासाठी उत्कर्ष मंडळ या संस्थेची स्थापना करून अनेक दिग्गज कलाकारांच्या गायन वादन मैफिलींचं आयोजन केलं. असं अलौकिक कार्य करणाऱ्या आणि आपल्या सर्वांसाठी आदर्शवत असणाऱ्या डॉक्टर वासुदेव नारायण बेडेकर यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील गोवळ या गावी 20 फेब्रुवारी 1917 रोजी झाला. डॉक्टरांनी आयुष्यात अनेक चढ उतार अनुभवले. अगदी लहान वयातच वडिलांचं छत्र हरपलं, पण तरी देखील आईच्या आशीर्वादाने आणि निश्चयाच्या बळाने आपलं शिक्षण पूर्ण केलं. राजापूर हायस्कूलमधून आपलं मॅट्रिकपर्यंतचं तर पुण्याच्या SP कॉलेजमधून इंटर सायन्सपर्यंतचं शिक्षण घेतलं. पुण्याच्याच BJ मेडिकल स्कूलमधून वैद्यकीय पदवी सुवर्ण पदकासह प्राप्त केली, ती 1941 साली म्हणजे वयाच्या 24व्या वर्षी. त्या पदवीला डॉक्टर D मॉन्टे प्राइज, डॉक्टर गिल्डर प्राइज आणि लोकमान्य टिळक प्राइज अशा 3 बक्षिसांनी गौरवलं गेलं. स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय अर्थात पेशंट तपासणं सुरूच होतं, परंतु डॉक्टरांनी आपल्या एका पेशंटला दुसऱ्या डॉक्टरकडे पाठवलं तेव्हा त्या डॉक्टरांकडे पेशंटला मिळालेल्या अपमानित वागणुकीतूनच डॉक्टर वाना बेडेकर यांना स्वतःचं हॉस्पिटल सुरू करण्याची प्रेरणा मिळाली आणि 1950 साली स्वतंत्र जागा घेऊन डॉक्टरांनी आपलं स्वतःचं रुग्णालयही सुरू केलं. आज बेडेकर मॅटर्निटी हॉस्पिटल म्हणून ख्यातकीर्त असलेल्या या रुग्णालयातील महिलांना घरचं जेवण मिळावं ही डॉक्टरांच्या पत्नी सौभाग्यवती वत्सलाबाईंनी सुरू केलेली प्रथा त्यांच्या सुनबाई सौभाग्यवती सुमेधा बेडेकर यांनी काटेकोरपणे जपली. आज सौभाग्यवती अपर्णा आणि सौभाग्यवती श्रुती या डॉक्टरांच्या नातसुना देखील ममतेने ही प्रथा सांभाळत आहेत. अवघ्या 5 मुलांसाठी एका छोट्याशा खोलीत, कधीकधी तर गुरांच्या गोठ्यात भरणाऱ्या शाळेला ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी ठाण्यातील शिक्षणप्रेमींनी डॉक्टर वाना बेडेकर यांना विद्याप्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेची धुरा सांभाळण्याची विनंती केली. 1 ऑगस्ट 1935 रोजी स्थापन झालेल्या या शैक्षणिक संस्थेचे डॉक्टर अध्यक्ष झाले. आता बेडेकर विद्यामंदिर माध्यमिक विभाग सुरू झाला. 1960च्या दशकात महाविद्यालयीन शिक्षणासाठी ठाण्यातल्या विद्यार्थ्यांना गर्दीतून ट्रेनचा प्रवास करत मुंबई गाठावी लागायची. मुलांची होणारी ही पायपीट आणि हाल डॉक्टर वाना बेडेकर यांना पाहवले नाहीत. ठाण्यातच महाविद्यालय सुरू केलं तर विद्यार्थ्यांचे प्रवासाचे हे कष्ट वाचतील आणि त्यांना अभ्यासासाठी अधिकचा वेळ मिळेल अशा उदात्त विचारानं 1969 साली ठाण्यातच डॉक्टरांनी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाची स्थापना केली. डॉक्टरांच्या आईने सुद्धा आपले सोन्याचे दागिने या संस्थेच्या उभारणीसाठी देऊन भावी विद्यार्थ्यांसाठी एक विशेष संधी उपलब्ध करून दिली. गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री BN बांदोडकर यांनी देखील भरघोस देणगी देऊन या महाविद्यालयाच्या उभारणीत हातभार लावला. उच्च शिक्षणाच्या विविध संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी लॉ कॉलेज तसंच मॅनेजमेंट कॉलेजही सुरू करण्यात आलं.
इंग्रजी भाषेतून शिक्षणाचा अनेकांचा वाढता कल विचारात घेता बेडेकर शाळेच्या शेजारी आपल्या सासूबाईंच्या नावाने सौभाग्यवती आनंदीबाई जोशी इंग्रजी माध्यम शाळेची सुरुवात केली. 1983 साली डॉक्टर वासुदेव नारायण बेडेकर यांच्या पाठपुराव्यामुळे विद्याप्रसारक मंडळाचं पॉलिटेक्निक कॉलेज देखील सुरू झालं. उच्च शिक्षणाच्या संधी कोकणवासियांनाही मिळाव्यात ही डॉक्टर वासुदेव नारायण बेडेकर यांची इच्छा आणि तळमळ त्यांनी आपले सुपुत्र डॉक्टर विजय बेडेकर यांच्याकडे बोलून दाखवली होती. डॉक्टर विजय बेडेकर यांनी देखील आपल्या वडिलांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी गुहागरमधल्या वेळणेश्वर इथं महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केलं. डॉक्टर वाना बेडेकर यांच्या सूनबाई सौभाग्यवती सुमेधा विजय बेडेकर यांनी देखील आपल्या सासऱ्यांचा विद्यादानाचा हा वसा निरंतर चालू ठेवलाय. आपल्या सासूबाई म्हणजे डॉक्टर वासुदेव नारायण बेडेकर यांच्या पत्नी वत्सला बेडेकर यांच्या नावाने विद्याप्रसारक मंडळाच्या 90 वर्ष पूर्तीचं औचित्य साधून मंडळाच्या सहयोगाने वत्सला मूल्य शिक्षण केंद्राच्या माध्यमातून लहान मुलांना संस्कार आणि मूल्याधिष्ठित शिक्षण देण्याचं कार्य सौभाग्यवती सुमेधा यांनी सुरू ठेवलंय. 1957 ते 2004 पर्यंत तब्बल 47 वर्ष अध्यक्षपदाची धुरा विलक्षण ताकदीने, सक्रियतेने आणि दूरदृष्टीने पेलणारे डॉक्टर वासुदेव नारायण बेडेकर हे अलौकिक कर्मयोगी होते. प्रसिद्धीपासून आणि राजकारणापासून ते दूरच राहिले. आज डॉक्टर विजय बेडेकर हे विद्याप्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्याप्रसारक मंडळानं इंग्लंडमध्ये VPM's लंडन अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च या संस्थेची निर्मिती केली. ज्या इंग्रजांनी भारतावर राज्य केलं, अनेक शिक्षण संस्था निर्माण करून भारतीयांना शिकवलं, त्या इंग्रजांना त्यांच्या देशात जाऊन ठाण्यातील विद्याप्रसारक मंडळातर्फे शिक्षण देणारी संस्था 2009 मध्ये स्थापन करण्यात आली. डॉक्टर वाना बेडेकर यांच्या माध्यमातून संपूर्ण ठाणे जिल्ह्याची शैक्षणिक जडणघडणच झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रत्येक संस्था सुरू करण्यासाठी डॉक्टरांना काहीतरी एक निमित्त मिळत गेलं. एकदा डॉक्टरांनीच शिफारस केलेल्या एका व्यक्तीला एका सहकारी बँकेतून कर्ज मिळू शकलं नाही आणि डॉक्टरांच्या मनात विचार आला की आपणच बँक काढली तर. डॉक्टरांच्या सर्व सहकाऱ्यांनी ही कल्पना उचलून धरली आणि 1979 साली ठाणे भारत सहकारी बँकेची स्थापना झाली. आज ही बँक सहकारी बँक क्षेत्रात अनेक शाखांच्या माध्यमातून ग्राहकांच्या पसंतीची बँक म्हणून ओळखली जाते. 1952-53 दरम्यान उत्कर्ष मंडळाची स्थापना करून डॉक्टरांनी सांस्कृतिक क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला. आध्यात्मिक भाषेत सांगायचं तर संस्था निर्माण करणं म्हणजे यज्ञकार्यच. कारण एका संस्थेनं अनेकांना रोजगार उपलब्ध होतो आणि त्यापेक्षाही कित्येक पटीने अधिकांचा उदरनिर्वाह चालतो. असं हे सर्वांना सोबत घेऊन केलेलं लोकोत्तर कार्य डॉक्टर वासुदेव नारायण बेडेकर यांच्या हातून घडलं, ज्याचं त्यांना चांगलं फळही मिळालं. डॉक्टरांनी 80व्या वर्षात पदार्पण केलं तेव्हा त्यांचं औक्षण करायला 97 वर्षांची त्यांची आई उपस्थित होती. हे डॉक्टरांचं भाग्यच. मुलगा डॉक्टर विजय बेडेकर, मुलगी माणिक आणि या दोन्ही मुलांचा वाढता परिवार, यामुळे डॉक्टर बेडेकरांनी लावलेला विविध संस्थांचा हा वृक्ष आजही दिमाखात ठाणेकरांच्या सेवेत सादर आहे. डॉक्टर वासुदेव नारायण बेडेकर यांचे सुपुत्र डॉक्टर विजय बेडेकर यांनी देखील ठाणेकरांमध्ये आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. डॉक्टर विजय यांचे सुपुत्र म्हणजे डॉक्टर वाना बेडेकरांचे नातू डॉक्टर महेश आणि डॉक्टर आनंद हे आज वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. रुग्णांचा विश्वास आणि प्रेम प्राप्त करत आहेत. डॉक्टर वाना बेडेकर यांचे सुपुत्र, नातू, सुनबाई आणि नातसुना आज डॉक्टरांच्या कार्याचा हा वसा निगुतीनं जपतायत. संपूर्ण कुटुंब या साऱ्या संस्थांसाठी सातत्याने मेहनत घेत असतं. एक प्रकारे डॉक्टर वासुदेव नारायण बेडेकर यांच्या कार्याला हा तमाम कुटुंबियांचा सलाम, कृतज्ञता आणि आदरांजली.